नमस्कार. मीरा सत्याची नक्की आई कोण या शोधात असते. म्हणूनच तिने नृत्य साधना अकॅडमीमध्ये कॉल केलेला असतो. त्यावेळेला त्या बाईंनी सांगितलेलं असतं की आमच्या नृत्य साधना अकॅडमीची वेळ फक्त दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. तोपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तेव्हा लगेच मीरा बोलते, चालेल, मी यायला तयार आहे. तेव्हा मात्र तिने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात तिथे रिया आलेली असते आणि रिया मीराला बोलते, मीरा वहिनी, अगं तू डान्स क्लासेसमध्ये भाग घेतेस का? तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही ग, माझं खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तिथे फोन केला होता. तेव्हा लगेच रिया बोलते, ठीक आहे. इकडे मीरा नृत्य साधना अकॅडमीमध्ये पोहोचलेली असते. तेव्हा ती त्या ताईंना भेटते आणि त्यांना बोलते, मॅडम, मला खूप महत्त्वाची बातमी पाहिजे. तेव्हा लगेच त्या म्हणतात, बोला ना, तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे का? तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही, मला इथे ॲडमिशन घ्यायचं नाही, पण मला एक महत्त्वाची गोष्ट जर का समजली तर बरं होईल. तेव्हा लगेच त्या ताई बोलतात, बोला ना, काय झालं? तेव्हा लगेच ती निरूपाचा फोटो त्यांना दाखवते. तेव्हा लगेच त्या ताई म्हणतात, ही ही तर निरूपा. अहो, खूप छान डान्स करते ही. खरंच मानलं पाहिजे हिला. अहो, हिने कितीतरी वेळा स्पर्धा सुद्धा जिंकल्यात. तेव्हा लगेच मीरा बोलते, हो ना, ह्या माझ्या सासूबाई आहेत. तेव्हा लगेच ती बोलते, अच्छा. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, मला फक्त एकच गोष्ट ऐकायची आहे, त्याचं फक्त उत्तर द्याल. म्हणजे सासूबाई आता ह्या ह्या ज्या शो मध्ये डान्स करतायत तेव्हा त्या प्रेग्नेंट होत्या. तेव्हा लगेच त्या ताई बोलतात, अहो काय बोलताय तुम्ही? त्या प्रेग्नेंट कशा काय असतील? आणि जर का त्या प्रेग्नेंट असतील तर त्यांना डान्स शो मध्ये भाग घेता आला नसता. अहो, त्या प्रेग्नेंट नव्हत्या त्यावेळी, माझ्यावरती विश्वास ठेवा. हे ऐकल्यानंतर मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते. मीरा बोलते, अहो तुम्ही काय बोलताय कळतंय का? पण यांचा मुलगा तर सत्यजित सुधाकर गायकवाड हे नाव ऐकताच त्या ताईंच्या पायाखालची जमीन सरकते. त्या म्हणतात, काय बोलतेस तू? हे बघ मीरा, मी तुला याविषयी कोणतीच बातमी देणार नाही आहे. तू आत्ताच्या आता इथून जा आणि प्लीज मला कोणतीही माहिती विचारू नकोस. तेव्हा मीरा बोलते, तुम्हाला कळतंय? अहो, तुम्ही जर का मला मदत केली तर बरं होईल, असं नाही का वाटत? प्लीज मला मदत करा. तेव्हा लगेच त्या ताई बोलतात, काय मदत करायची? मीरा, मी जर का तुला मदत केली तर नको त्या गोष्टी बाहेर येतील आणि त्या जर का गोष्टी बाहेर आल्या तर तुला आज खूपच जड जाईल. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आणि इथून निघून जा. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही, मी इथून कुठेही निघून जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला सर्व माहिती सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथून जाऊच देणार नाही. तेव्हा लगेच त्या ताई बोलतात, काय माहिती पाहिजे? अगं, ती जर का माहिती ऐकलीस तर नको ते होऊन बसेल. प्लीज जा इथून. तेव्हा लगेच मीरा बोलते, तुम्हाला कळतंय? ज्या सत्यजित सुधाकर गायकवाड बद्दल मी बोलतीये तो स्वतःच्या आईच्या प्रेमासाठी खूपच आसुसलेला आहे. अहो, त्याला लहानपणापासून आईचं प्रेम नाही मिळालं. खरं सांगायचं तर त्या प्रेमासाठी तो तडफडतोय. जर का सासूबाई त्यांच्या आई आहेत तर सासूबाई त्यांना प्रेम का करत नाहीत, हा प्रश्न मला पडलाय. सारखं आपलं कुत्र्यासारखं हडतूड करत असतात. हे ऐकून त्या ताईंच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या म्हणतात, काय निरूपा असं वागतेय माझ्या मुलाशी? हे ऐकल्यानंतर मात्र मीराच्या पायाखालची जमीनच सरकते. मीरा बोलते, काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? म्हणजे सत्यजित सुधाकर गायकवाड तुमचा मुलगा आहे? तेव्हा लगेच ती बोलते, हो, खरं तर माझंच चुकलं. खरं सांगायचं तर सुधाकरचे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावरती. निरूपाने इथे जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हाच मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी मला फसवलं आणि त्याच्यानंतर मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे, पण माझं लग्न झालं नव्हतं. मग सगळेजण मला खूपच नावं ठेवतील, नाही नाही ते बोलतील, निरूपा माझी खूप चांगली मैत्रीण होती,
निरूपाने सांगितलं की तुझ्या मुलाला आम्ही स्वीकारू, लहानाचं मोठं करू. निरूपाचा हा मोठेपणा बघून मला खरंच खूप बरं वाटलं. सुधाकरने सुद्धा माझ्या मुलाला माझं नाव द्यायचं ठरवलं आणि तेव्हाच खरं तर त्यांचे खूप मोठे उपकार झाले. पण आता तर तू बोलतेस की निरूपाने कधीच माझ्या मुलावरती प्रेम केलं नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही, सासूबाईंनी कधीच तुमच्या मुलावरती प्रेमच केलं नाही. सासूबाई येता जाता त्यांना नुसतं बोलत असतात, पण ते मात्र त्यांच्यामध्ये आई शोधत असतात. हे ऐकून मात्र त्या अकॅडमीवाल्या ताईंना खूपच वाईट वाटतं. त्या म्हणतात, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे मीरा. मीरा चल आपण जाऊया. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, निरूपा सुधाकरला म्हणत असते, अहो मीरा खूपच सगळे काही पुरावे शोधत आहे आणि मीरा जे काही पुरावे शोधते ते खूप भयानक आहे. ते पुरावे जर का तिच्या हाती सापडले तर आपल्या हातून सगळंच गेलं. तुम्हाला कळतंय का? माझ्या म्हणण्याचा अर्थ तरी समजून घ्या. तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात, निरूपा मला सगळं समजतंय, पण आपल्या हातात काहीच नाही. मला तर असं वाटतंय की आता सगळं सत्य बाहेर येणार, सत्याची सगळी ओळख सगळ्यांसमोर येणार. मला तर या गोष्टीचं वाईट वाटतंय, जेव्हा जेव्हा माझ्या सत्याचा भूतकाळ त्याच्या समोर येईल तेव्हा मात्र तो पूर्णपणे तुटून पडेल. तेव्हा निरूपा म्हणते, नाही नाही, असं होता कामा नये. काही झालं तरी सत्याचा भूतकाळ सर्वांसमोर येता कामा नये आणि मला काही झालं तरी सत्याचा भूतकाळ सर्वांसमोर आलेला नको आहे. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, निरूपा तू सत्याचा विचार करतेस? निरूपा अगं तू सत्याचा विचार का करतेस? तेव्हा लगेच निरूपा बोलते, हे बघा, मी त्याच्याशी कितीही वाईट वागले, काहीही वागले, तरी सुद्धा मला त्याची काळजी आहे. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, निरूपा तुझ्या बोलण्यातून हे सगळं बाहेर पडलं याचा मला खूप आनंद आहे. निरूपा तुला जर का सत्याची काळजी आहे तर तू सत्याजवळ असं का वागतेस? निरूपा प्लीज असं नको ना वागूस. तेव्हा मात्र निरूपा म्हणते, खरं सांगू, मला या गोष्टीचा आनंद आहे की सत्या माझा मुलगा आहे आणि मला तो माझा मुलगा नाही हे सत्य त्याच्या समोर आणायचं नाही. तेवढ्यात मात्र मीरा मोठ्याने बोलते, सासूबाई मी कोणाला घेऊन आलीये बघा. तेव्हा मात्र त्या ताईंना बघून निरूपाची बोलतीच बंद होते. निरूपा खूपच घाबरलेली असते. निरूपा म्हणते, तू तू इथे कशाला आलीस? तेव्हा लगेच त्या ताई बोलतात, निरूपा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असं का वागलीस तू? निरूपा तुला असं वागायची गरजच काय होती? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हे बघ तू जरा शांत हो. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. प्लीज प्लीज असं नको करू, जरा शांत बस. तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, तुला इथे यायची गरजच काय होती आणि मीरा नको तिथे चोंबडेपणा करायची गरज काय होती? तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई मी तुम्हाला विचारलं होतं पण तुम्ही मात्र मला उत्तरच दिलं नाहीत. सासूबाई असं का करताय तुम्ही? का त्यांच्यापासून सर्व सत्य लपवताय आणि किती दिवस त्यांच्यापासून सर्व सत्य लपवणार आहात? सासूबाई प्लीज त्यांच्यापासून सर्व सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नका. आता मात्र सगळं काही हाताबाहेर गेलंय. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, तुला कळतंय? अगं तू या बाईला इथे आणलंस म्हटल्यावरती प्रकरण हातातून बाहेर गेलंय. अगं ही जर का गोष्ट सगळ्यांना समजली तर काय होईल? तेव्हा लगेच मीरा बोलते, याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होतात. जेव्हा माझा नवरा तुमच्याकडे प्रेमाने बघायचा, तुमच्याकडून आईच्या प्रेमाची भीक मागायचा, तेव्हा मात्र तुम्ही त्याला अजिबात मान द्यायचा नाही, त्याला हडतूड करायचा. मी तुम्हाला कितीतरी वेळा विचारलं त्यांचं बर्थ सर्टिफिकेट कुठे आहे, पण तुम्ही मात्र मला ते सुद्धा सांगितलं नाही. बाबा मी तुम्हाला विचारलं की नाही? तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा मीरा अगं शांत हो बाळा, असं का करतेस? मीरा तुला कळतंय का? मीरा अगं तुझ्या वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा मला सुद्धा होतोय, पण मी तरी काय करू बाबा? मला सुद्धा कळत नाही तुमचं असं वागणं का चाललंय. बाबा आता सगळं सत्य समोर आलोय. खरं सांगायचं तर ह्याच ताई माझ्या नवऱ्याच्या खऱ्या आई आहेत हे सत्य मला समजलंय आणि त्यांना सुद्धा मी आता हे सत्य सांगणारच. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा मी तुझ्या समोर हात जोडतो.
पण हे सत्य सत्यापर्यंत नेऊ नकोस. अगं त्याच्यापर्यंत जर का हे सत्य नेलंस तर तो खूप हादरेल. तेव्हा लगेच मीरा बोलते, हो ना, पण त्यांना त्यांच्या आईचं प्रेम तरी मिळेल. तेव्हा लगेच त्या ताई बोलतात, निरूपा, सुधाकर, मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात. असं करायची गरजच काय होती तुम्हाला? तुम्हाला जर का माझ्या मुलाला सांभाळता येत नव्हतं तर तुम्ही मला स्पष्टपणे सांगायचं होतं. तेव्हा मीरा बोलते, एक मिनिट, बाबांनी कधीही यांना अजिबात दुरावा दिला नाही. आणि खरं सांगू का, बाबांनी त्यांच्यावरती अगदी मनापासून स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं. सासूबाईंचं सुद्धा त्यांच्यावरती प्रेम आहे, पण त्यांची दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही प्लीज यांना दोष देऊ नका की यांनी त्यांच्या बाबतीत खूप वाईटच केलं. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की माझ्या नवऱ्याचा खरा भूतकाळ काय, आणि तो त्यांच्या समोर आलाच पाहिजे. तेव्हा मात्र निरूपा बोलते, मीरा अगं असं का करतेस? आता कुठे सत्य आणि माझ्यामध्ये सगळं काही व्यवस्थित व्हायला लागलंय आणि तू असं का वागतेस मीरा? तेव्हा लगेच मीरा बोलते, मला या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या सासूबाई. सासूबाई, माझा नवरा रोज रात्री झोपताना फक्त आणि फक्त या आशेवरती झोपतो की उद्या निरूपा माझ्याजवळ चांगलं बोलेल. पण सासूबाई, तुम्ही मात्र त्यांच्या या आशेला मात्र पूर्णपणे निराश करता. तेव्हा मात्र निरूपा बोलते, कारण मला सत्याशी पूर्णपणे चांगलं वागता येणार नाही मीरा. तेव्हा मात्र मीरा बोलते, का सासूबाई, का? पण आता तुम्हाला चांगलं वागायची गरजच नाही, कारण आता त्यांच्या आयुष्यात त्यांच्या खऱ्या आई येणार आहेत. हे ऐकल्यानंतर सुधाकरराव बोलतात, मीरा बस, आता अति होतंय. अगं तू माझ्या घरातली चांगली सून असं मी म्हणत आलो, पण तू मात्र माझ्या घरामध्ये आता ही जी काही फूट पाडतेस ना ती योग्य करत नाहीयेस. तेव्हा मीरा बोलते, नाही बाबा, मला फूट तर पाडायचीच नाही. मला खूपच भीती वाटतेय बाबा. आता सगळं सत्य त्यांच्या समोर येणारच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्याचा भूतकाळ सत्यासमोर आल्यानंतर सत्या निरूपा आणि सुधाकरला जाब विचारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.